नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे करंट अफेअरचे प्रश्न आपण इथे डिस्कस करूया। भारताचा जीडीपी हा 6.6% वाढण्याचा अंदाज मूडीज या जागतिक पतमानांकन संस्थेने म्हणजे जे क्रेडिट रेटिंग एजन्सी असतात यांनी वर्तवलेला आहे। सो मूडीज काय आहे तर क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे। मूडीज सारख्या आणखी स्टँडर्ड अँड पुअर्स, फिंच यांसारख्या क्रेडिट रेटिंग एजन्सी काम करत असतात। भारतामध्ये इक्रा, क्रिसिल, केयर यांसारख्या क्रेडिट रेटिंग एजन्सी असतात। तर यांचा अंदाज आहे 6.6% जीडीपी वाढवण्याचा। मग आपल्याला जीडीपी माहित पाहिजे, ज्याला आपण सकल घरेलू उत्पाद असं म्हणतो। जीडीपीलाच आपण सकल घरेलू उत्पाद म्हणतो। जीडीपीचा फुल फॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। एका वर्षामध्ये देशाच्या आर्थिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांची एकूण किंमत जी असते त्याला जीडीपी असं म्हटलं जाते। आणि लक्षात असू द्या आणखी एक कन्सेप्ट आहे जीव्हीए। जीव्हीए म्हणजे होते ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड। फुल फॉर्म पाठ ठेवायचा आहे तुम्हाला, ठीक आहे। त्यानंतर बहरीन ग्रँड पिक्सल स्पर्धा 2024 मॅक्स वेस्टपन या खेळाडूने जिंकलेली आहे। ते बेल्जियम डच खेळाडू आहे आणि रेड बुल संघाकडून ते खेळतात। सो मोस्ट टाइम पी करा, खूप महत्त्वाचं नाव आहे मॅक्स वेस्टपन। त्यानंतर बीएसएफ म्हणजे होते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। 1 डिसेंबर 1965ला बीएसएफची स्थापना झाली होती, कारण 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले होते। त्यानंतर बीएसएफची स्थापना करण्यात आलेली होती, ठीक आहे, 1 डिसेंबर 1965ला। आणि बीएसएफचे प्रमुख आहे नितीन अग्रवाल। तर बघा मित्रांनो, आपण हा पॉईंट का बरं कव्हर करत आहे, कारण बीएसएफची पहिली महिला स्नायपर कोण ठरलेली आहे तर त्या ठरलेल्या आहे सुमन कुमारी। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। त्यानंतर एसपीजी म्हणजे होते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, ज्याची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली होती आणि प्रमुख आहे आलोक शर्मा। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। नॅशनल बिग कॅट अलायन्सचं जे मुख्यालय आहे ते भारतामध्ये स्थापन केलं जाणार आहे। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे जे मुख्यालय आहे ते गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे। याच्यानंतर जे इंटरनॅशनल मुख्यालय असणार आहे ते असणार आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचं, जे की भारतामध्ये असणार आहे। या ठिकाणी वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या जे कॅट अलायन्स मधले आहे त्यांचे संवर्धन आहे। त्यानंतर पहा, भारतातील पहिला खत कारखाना सिंद्री झारखंड या ठिकाणी होता, तर तो पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे आणि याचं उद्घाटन अलीकडेच करण्यात आलेलं आहे। आणि बघा, झारखंडला बेटला राष्ट्रीय उद्यान, हजारीबाग राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा आहे। सो झारखंड लक्षात ठेवा। आणि झारखंडला एक बोकारो लक्षात घ्या पोलाद प्रकल्प आहे, जो की 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला होता। सो बोकारो लक्षात ठेवायचा आहे झारखंडचा, ठीक आहे। त्यानंतर भिलाई, रुलकेला, दुर्गापूर म्हटलं तर 2ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आले होते। तर सालेम, विशाखापट्टणम हे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेले उपक्रम होते, पोलाद उपक्रम, ओके। सो लक्षात ठेवा। त्यानंतर अग्निशमन दलात फायरमॅन म्हणून निवड होणारी पहिली महिला मेघना सपकाळ ठरलेली आहे। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे, मोस्ट टाइम पी करा। त्यानंतर पडासुरी 6 ह्योन्सांग 18 हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे तर हे उत्तर कोरिया या देशाचे आहे। महत्त्वाचे युद्ध सराव बघा, समुद्र लक्ष्मण युद्ध सराव अलीकडेच भारत आणि मलेशिया दरम्यान पार पडलेला आहे। आणखी एक युद्ध सराव असतो भारत आणि मलेशिया दरम्यान, तो म्हणजे नौशक्ती युद्ध सराव। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। त्यानंतर हँड इन हँड जो युद्ध सराव आहे तो असतो भारत आणि चीन दरम्यान। त्यानंतर एक्युवेरिन युद्ध सराव असतो भारत आणि मालदीव दरम्यान। त्यानंतर आहे नोमॅडिक एलिफंट, जो की भारत आणि मंगोलिया दरम्यान असतो। हा पण युद्ध सराव पाठ ठेवा, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर आहे काझिंद। काझिंद आहे भारत आणि कझाकिस्तान। जर तुम्ही हे इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहिलं काझिंद तर तुम्हाला बरोबर कझाकिस्तान आणि इंडिया मिळते, ओके। सो लक्षात ठेवा। खंजर युद्ध सराव आहे भारत आणि किर्गिस्तान, अलीकडेच हा प्रश्न विचारलेला आहे। दुस्तेलिक आहे भारत आणि उझबेकिस्तान। इंद्र युद्ध सराव इंडिया आणि रशिया, लक्षात घ्या। इंद्र युद्ध सराव म्हटलं तर इंडिया आणि रशिया, इंद्र नाव तयार होते, लक्षात असू द्या। भारत रशिया। संप्रीती आहे भारत आणि बांगलादेश, सर्वाधिक भूसीमा आपली बांगलादेशलाच लागलेली आहे। त्यानंतर आहे वरुण युद्ध सराव भारत आणि फ्रान्स। वज्रप्रहार पाठ ठेवा, स्पेशली भारत आणि अमेरिका। कोकण आहे भारत आणि ब्रिटन। त्यानंतर आहे अजय वॉरियर युद्ध सराव भारत आणि ब्रिटन। हे दोन्ही युद्ध सराव महत्त्वाचे आहे जे ब्रिटन सोबत आहे। त्यानंतर आहे जायद तलवार इंडिया आणि यूएई। त्यानंतर अल नगाह 3 हा आहे, लक्षात घ्या, भारत ओमान। त्यानंतर बघा नसीम अल बहर भारत आणि ओमान, आणि अल नगाह 3 जो आहे भारत आणि ओमान, आणि नसीम अल बहर भारत आणि ओमान, ठीक आहे। सो हे दोन्ही पाठ ठेवायचे आहे तुम्हाला, ओके। त्यानंतर झैर अल बहर आहे कतार। झैर अल बहर कोणादरम्यान आहे भारत आणि कतार। मैत्री युद्ध सराव आहे भारत आणि थायलंड। सूर्यकिरण हा महत्त्वाचा युद्ध सराव आहे, हा आहे भारत आणि नेपाळ दरम्यान। त्याचप्रमाणे एक हँड इन हँड आहे भारत आणि चीन दरम्यान, ओके। हँड इन हँड म्हटलं
तर लक्षात घ्या हा आहे भारत आणि चीन दरम्यान. भारत आणि चीन दरम्यान मॅकमोहन रेषा पण आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा कारण ही रेषा सध्या चर्चेमध्ये आहे. भारत आणि चीन दरम्यान मॅकमोहन रेषा ही सीमारेषा आहे. ओके. त्यानंतर आहे बोल्ड कुरुक्षेत्र युद्ध सराव भारत आणि सिंगापूर. मोस्ट टाइम करा. बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर. गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती युद्ध सराव आहे भारत आणि इंडोनेशिया. गरुड शक्ती समुद्र शक्ती भारत आणि इंडोनेशिया. आणि शेवटचा आहे स्लिनेक्स युद्ध सराव. शेवटचा आहे स्लिनेक्स युद्ध सराव श्रीलंका आणि इंडिया एक्सरसाइज. सो स्लिनेक्स असं सहज लक्षात राहील तुमच्या. ओके. तर हे होते महत्त्वाचे युद्ध सराव. ओके. या पद्धतीनं हे लेक्चर आपण कंप्लीट केलेलं आहे. लवकर भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.